नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या सुरस कहाण्यांमध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक कृष्णाची गोष्ट सांगते. आज काय कृष्ण जन्म नाही, काही नाही, पण असंच सांगते. कृष्णाच्या किती गोष्टी सांगितल्या ना, तर त्या संपण्यासारख्या नाही आहेत. माझं सगळं आयुष्य गेलं ना, तरी कृष्णाच्या गोष्टी संपणार नाही आहेत. तर एकदा होतं असं, कृष्ण आणि कर्ण एका ठिकाणी बसलेले असतात. तर तेव्हा कर्ण त्याची रणगाथा गातो. म्हणतो, "काय हे माझं आयुष्य? मला जन्म झाल्या झाल्या आईने सोडून दिलं. मग एका सारथ्यानेच वाढवलं." तेव्हा कृष्ण हसतो त्या. कृष्णाचं आणि कर्णाचं काही वैर नसतं. तेही चांगले फ्रेंड असतात. म्हणतो, "काय रडतोस तू? अरे तुला तुझ्या आईने सोडून दिलं, तर माझं आयुष्य बघ. माझं आयुष्य कसं आहे? मलाही जन्मल्यावर माझ्या आईनेच माझ्या स्वतःपासून दूर केलं. मला तर जन्माच्या अगोदरपासून पण शत्रू होते, की हा जन्माला येतोय कधी आणि ह्याला मी मारतोय कधी. मग मी किती रडायला पाहिजे. तर हल्लीच्या मुलांनी या कृष्णकथा ऐका. चांगलं डट के सामना करने को सीखो. असं आपल्याला या कृष्णाच्या कथांवरून वगैरे दिसतं. तर म्हणून मी तुम्हाला थोडीशी त्याची जन्मकथा सांगते. कृष्ण हा वसुदेव आणि देवकीचा मुलगा. हं. तर तो जन्माला आला. तो श्रावणातल्या अष्टमीला जन्माला आला आणि याला कंसाला सांगितलं होतं, की तू ह्या देवकीच्या पोटी जो 8वा मुलगा जन्माला येईल, तो तुझा काय ठरेल, म्हणजे तुझा नाश करेल, मृत्यू होईल तुझा त्याच्या हातून. म्हणून कंसाने आपल्या बहिणीला म्हणजे देवकीला आणि वसुदेवाला कैदेत ठेवलं होतं. तर त्यावेळी झालं असं, की खूप धुवाधार पाऊस पडायला लागला, विजा चमकायला लागल्या, कडकडायला लागल्या एकदम खूप, खूप, खूप हे झालं. आता हा कृष्ण हा तर देवाचाच अवतार आहे, त्याला वाचवणं भाग आहे. त्याला मारण्यासाठी म्हणून कंसाने वसुदेव आणि देवकीला कारागृहात ठेवलं होतं. तो मारणारच. मग त्यावेळेला काय झालं, ते जे कारागृह होतं, ते आपोआप उघडलं गेलं. त्याच्यानंतर त्या वसुदेव आणि देवकीच्या हातात ज्या साखळदंड्या बांधल्या होत्या, ते आपोआप गळून गेले आणि दारावर जे पहारेकरी बसले होते, त्यांना आपोआप झोप लागली आणि मग आता काय करणार? तेव्हा आकाशवाणी झाली, "हे वसुदेवा, तू ह्या बालकाला नेऊन गोकुळात ठेव." आता नेणार कसं? तर कसं नेणार? तर वसुदेवाने बघितली तिथे एक टोपली होती. ती टोपली घेतली. त्याच्यात फडकी होती काही हिची देवकीची नऊवारी साडीची फडकी होती. ती दुपट्यासारखी त्याच्यात ठेवली आणि त्याच्यात ते बाळ ठेवलं आणि तो वसुदेव ते बाळ असं डोक्यावर घेऊन चालायला लागला. जातोय, जातोय, जातोय. तर वाटेत यमुना लागली. यमुनेला पूर आला होता. पण पूर आला होता म्हणजे काय? त्या यमुनेला पण देवाचं दर्शन घ्यायचं होतं. तिने एवढं पाणी आलं, की वर इतकं त्या वसुदेवाच्या कानापर्यंत आलं. तेव्हा कृष्णाने काय केलं माहितीये? आपला एक पाय बाहेर काढला आणि त्या पाण्याला लावला. जसं त्याच्या पायाचं दर्शन झालं, पायाला पाण्याचा स्पर्श झाला, तसं ते पाणी आपोआप खाली पसरलं. त्याच्यावर आधारित आम्हाला सायन्समध्ये एक वसुदेव प्याला होता. तुम्हाला बघायचं असेल तर Googleवर सर्च करा. तेही तुम्हाला कळेल त्याच्यात माहिती. वसुदेव त्याला म्हणतात त्याला. हं. आणि आता हा वसुदेव असा घेऊन चालला होता. वरून पाऊस पडत होता. तर बाळाला पावसाचं पाणी लागेल ना, त्यावेळेला तिथे शेषनाग आला. त्या नागाने काय केलं, वसुदेवांच्या पाठीमागून तो शेषनाग असा चालायला लागला. त्याने फणा धरला. त्या बालकावर फणा धरला त्याला पाऊस लागू नये म्हणून. वसुदेव पुढे आणि तो शेषनाग पाठीमागे असा फणा धरून चालला होता. या गोष्टीवरून मी तुम्हाला गोष्टीमधून अजून एक छोटी गोष्ट सांगते. बघा, देवाच्या डोक्यावर त्या सापाने फणा धरला. तेव्हापासून असं म्हणतात, जी कोणी मोठी माणसं असतात त्यांच्या डोक्यावरच शेष फणा धरतो, नाग फणा धरतो. तुम्ही कधी बघितलंय का सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावर कधी कुणाच्या डोक्यावर सापाने असा फणा धरलाय? माणसापासून सापही लांब पळतो आणि सापापासून माणसंही लांब पळतात. पण बडोद्याचे सयाजीराव गायकवाड म्हणून एक छोटा मुलगा होता. तो गुराख्याचा मुलगा होता, सयाजीराव गायकवाड. त्याचं लहानपणी नाव सयाजी, मोठ्या झाल्यानंतर मग त्याला राव म्हणायला लागले. तर तो सयाजी गुराख्याचा मुलगा गुराखी चारायला जंगलात गेला होता. आता सगळीकडे आपली सिमेंटची जंगलं झालेत. जिकडे-तिकडे बिल्डिंगच बिल्डिंग आणि घरच घरं. पण तेव्हा नव्हतं. तर तो जंगलात गेला
आणि त्यांनी गुरं सोडली चरायला. आणि तो काठी बाजूला ठेवून एका झाडाखाली असा झोपला. त्याला झोप आली दुपारची उन्हाची. आणि तो झोपला त्यावेळेला तिथे एक साप आला. साप म्हणजे नागच असणार तो. त्या नागाने त्यांच्या डोक्यावरचा फणा धरला. आणि नंतर तिथे जेव्हा लोकं आली आजूबाजूने बघतात तर अरे बापरे, हा मुलगा झोपलाय आणि त्याच्या डोक्यावर सापाने असा फणा धरलाय. पण जशी माणसांची चाहूल लागली तसा तो साप निघून गेला. त्या सापाने सयाजीला काही केलं नाही. आणि तोच सयाजी नंतर बडोद्याचा फार मोठा संस्थानिक झाला. त्याचं नाव सयाजीराव गायकवाड. हा आम्हाला इतिहास होता, म्हणजे सांगोवांगी गोष्ट नाही, ही इतिहासातली गोष्ट मी आज तुम्हाला सांगितले. तर अशी ही सापाची पण कथा आहे. साप सामान्य माणसाच्या डोक्यावर कधी फणा धरत नाही, पण जो कोणी मोठा कर्तृत्ववान होईल, राजासारखा होईल, त्याच्या डोक्यावर येऊन साप असा फणा धरतो. तर आपल्या या ह्याच्यात मी एकच गोष्ट ऐकली, ज्याच्या डोक्यावर सापाने फणा धरला, ते म्हणजे सयाजीराव गायकवाड. तर आता आपण पुन्हा कृष्ण कथेकडे वळूया. तर हे वसुदेव जे होते ते कृष्णाला घेऊन गोकुळात येतात. तिथे गोकुळात यशोदा असते. त्या यशोदेला मुलगी झालेली असते. तर हे काय करतात वसुदेव, आपला मुलगा तिच्या पुढ्यात ठेवतात आणि तिची मुलगी घेऊन परत मथुरेला येतात. मथुरेला येतात आणि त्या मुलीला देवकीच्या पुढ्यात ठेवतात. आणि पुन्हा बघा आपोआप सगळे मॅजिक होते. ते याची जी दारं असतात कारागृहाची, हं, ती आपोआप बंद होतात. हातात आपोआप साखळदंड लागतात आणि कैद्यावर जे पहारेकरी ठेवलेले असतात त्यांना पण जाग येते. ते बघा, अरे बाळाचा आवाज येतोय, म्हणजे बाळ जन्माला आलं. हे लगेच दार उघडतात, बघतात. बघतात तर काय मुलगी झाली. त्यांनाही आश्चर्य वाटतं. लगेच ते कंसाला रिपोर्ट देतात, मुलगी जन्माला आली. तर कंस हसायला लागतो, हा हा हा, अरे बघा ही देवांची आकाशवाणी पण खोटी झाली. तर आकाशवाणी खोटी झाली पण म्हणून रिस्क कशी घ्यायची. त्याला थोडं म्हणजे साशंक असतोच तो, की हे असं कसं झालं, असं होत नाही, कधी खोटं होत नाही. तर तो म्हणतो की जाऊ दे, रिस्क नाही घ्यायची, आपण काही धोका पत्करायचा नाही, असं म्हणून तो तिकडे येतो. त्या मुलीला धरतो पायाला आणि गोल 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 फिरवतो. आणि आता तिकडे त्या शिळेवर आपटणार. तो किती दुष्ट होता बघा. आपल्याला असं छोट्या बालकाकडे बघून बरं वाटतं, पण त्याला कसं त्याचं कळवळलं पण नाही मन. तो आता तिला मारणार. तस ती मुलगी हातातनं जी सटाकली आणि सटाकन आकाशात गेली आणि ती जी वीज लखलखत होती त्या विजेत ती एकरूप झाली. ती म्हणून त्या विजेला आपल्या कृष्णाची बहीण म्हणतात. सौदामिनी ती कडकड ती तिथे कडकड 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 करते आणि सांगते की हे दुष्ट कंसा, तुझा काळ गोकुळात आनंदात नांदतोय. म्हणजे ती जाता जाता त्याला असं अस्थिर करून जाते की हरेच्या भय, आपण म्हणणार, आपण म्हणणार. ही भीती माणसाला जास्त असते. तसं त्याचं होतं की अरे च्या ही गेली पण मला मारणारा कृष्ण गोकुळात आनंदात नांदतोय. मग आता त्याला मारायलाच पाहिजे. मागे मी तुम्हाला बोलले मागच्या गोष्टीत की कृष्णाला मारायचं, पण आता मारायचं कसं मारायचं. त्याला मारायला काय सैन्य घेऊन जाणार का, नाही. समोरचा माणूस जर बलाढ्य असेल, मोठा राजा असेल, तर हा सैन्य घेऊन गेला योग्य आहे. मग तिथे त्याला लाज वाटायला लागते की अरे आता जाऊ कसा मी त्या एवढ्याचशा बाळाला मारायला, सगळं सैन्य घेऊन गेलं तर सगळे लोक हसतील मला. कारण कंस सुद्धा पराक्रमी होता, महापराक्रमी होता. मग आता काय करणार. मग तो पुतनेला पाठवतो. पुतना म्हणजे त्याच्याच राज्यात एक राक्षसी असते. तिला सांगतो, तू चांगलं रूप घे, तू सुंदर बाईचं रूप घे आणि तुझ्या स्तनामध्ये दूध भर आणि दुधाबरोबर विष भर आणि तिथे जाऊन तिकडच्या बायकांशी गोड गोड बोल, त्यांच्या मुलांना घे, मांडीवर घे, त्यांना दूध पाज आणि एक 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 करत अशी सगळी लहान बाळं जी कोणी आत्ता नवजात बालकं जन्माला आले त्यांना सगळ्यांना मार. तर कृष्ण म्हणतो, बघ म्हणजे मी जन्माला यायच्या अगोदर पण माझ्या पाठीमागे मृत्यू होता आणि आता जन्माला आल्यानंतर सुद्धा मृत्यू होतात. माझा पाठलागच करत होता तो मृत्यू जणू काही. आपण आता म्हणतो बायका ब्युटी पार्लरमध्ये जातात, छान होऊन तर तसंच तिथे त्यावेळेला काहीतरी असेल, ब्युटी पार्लर वगैरे असतील. आपल्या पूर्वीच्या लोकांनी त्याला मायावी हे नाव दिलं असेल. ते पूर्वीची लोकं सांगायची की तिने मायावी विद्येने सुंदर बाईचं रूप घेतलं. आता सुद्धा ग्रुप बायका ब्युटी पार्लरमध्ये जातात आणि छान होऊन येतात की नाही. कधीतरी बायकांची खरं रूप बघितलं की कळत असणार हीच का ती बाई, असं होतं.
तर तसं काही झालं असेल. म्हणजे अशी काही विद्याच नव्हती, मायावी नसतं, आपले देव खोटे आहेत, खोटं बोलतात असं बोलायचं कारण नाही. तर आजही जर आम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सुंदर होऊन येतो, तर त्या काही नसेल का? असेल. आपलं अज्ञान असेल, आपल्याला ज्ञान कमी असेल. तर तशी ती सुंदर होते, स्तनामध्ये दूध भरते आणि ती गोकुळात येते. लोकांशी गोड-गोड बोलते, गोड-गोड बोलून एकेकाचे बघते ह्यांच्या घरात कुठलं लहान मुलं आहे की नाही वगैरे आणि त्या बाळांना घेऊन आपलं दूध पाजते आणि एक-एक बाळ मारत येते. बघा आम्ही आणि अजूनही सगळ्या मुलांना सांगतो, की परक्या माणसाकडून गोळी, चॉकलेट काही घेऊ नका, खाऊ घेऊ नका. लोकं मुलांना पळवतात, मारतात, त्यांचे अवयव विकतात. हे म्हणजे त्या काळापासून होत आलेलं आहे. कोणी दुष्ट नव्हतं असं नाही. जशी चांगली माणसं होती, तशी वाईटही माणसं होतीच होती. तर तशी ती मुलांना घेते आणि एक मूल मारत येते. तिला कृष्णाला मारायचंच असतं. छोटी-छोटी बाळं बघते, लोकांशी गोड-गोड बोलते. तेव्हा त्यांना त्या स्त्रियांना माहीत नव्हतं, की ही अशी मारेल वगैरे. म्हणून सांग मला तुमचं बाळ खूप आवडलं. मी जरा खेळू का? असं करू का? तसं करू का? म्हणून ती प्रत्येकाचं छोटं-छोटं बाळ मांडीवर घेते आणि एकेकाला ती अशी मारत येते. आणि करता-करता काय येते ती कृष्णाजवळ. तिथे यशोदेजवळ बाळ असतंच. म्हणजे यशोदेशी गोड-गोड बोलते. यशोदेला सांगते, "मला तुझं बाळ खूप आवडलं. मी घेऊ का जरा वेळ?" यशोदा पण बिचारी भोळी असते, ती पण देते त्या आणि ही तर मारायलाच आलेली असते. ही घेते आणि त्याला दुधू पाजायला लागते आणि दुधू पाजते, पाजते तिथपर्यंत सगळ्या गोकुळात हाहाकार माजलेला असतो. "अरे माझं बाळ गेलं, अरे माझं बाळ गेलं. हे काय आत्ता चांगलं होतं, आत्ता खेळत होतं, आत्ता हसत होतं आणि असं काय झालं?" आणि इथे हा कृष्ण आपला दूध पितोय, पितोय, पितोय. कृष्ण तिचं सगळं दूध पितो, ते विष पितो, रक्त पण शोषून घ्यायला लागतो. जसं तो रक्त शोषून घ्यायला लागतो, तशी तिला कळ लागायला लागते. आह! करून ओरडायला लागते. मग तिला पण कळतं, की अरे, एवढी बाळं मी मारली, पण मला असं झालं नाही. म्हणजे हाच तो नक्की कृष्ण असणार. ती ओळखते आणि ती बोलते, "कृष्णा सोड, कृष्णा सोड" करून ओरडायला लागते. पण तो कृष्ण काही तिला सोडत नाही आणि हा सगळा गोंगाट काय चाललाय आणि सगळ्या बाळांना घेऊन त्या बायका ज्या असतात ना त्या पण नंदाकडे येतात. नंद यशोदा, की कारण तो हा पाटील असतो ना गोकुळाचा. तर काही झालं की आपण कसं आपल्या वरिष्ठांकडे कंप्लेंट करतो, तसे ते कंप्लेंट करायला नंदाकडे आणि यशोदाकडे येतात त्या बायका, की माझं बाळ आत्ता चांगलं होतं आणि आत्ता लगेच गेलं कसं? माझं बाळ आत्ता चांगलं होतं आणि गेलं कसं? त्या बायका येतात ते यशोदा आतमध्येच ते तिला हा गोंगाट ऐकूच येतो आणि ही पण ओरडायला लागते ना पूतना मावशी. तर कसला आवाज आहे म्हणून ती बघते तर हे ही मोठी राक्षसीन खरी रूपात येऊन पडलेली असते आणि कृष्ण तिच्या छातीवर पडून दूध पितोय, पितोय, पितोय अशी नुसती अवाढव्य असते. ती कृष्ण धावत येते आणि कृष्णाला खेचून घेते. पण कृष्णाने तिथपर्यंत तिला ठार मारलेलं असतं. आता ते तुम्ही सांगा, दुधू पिणारं बाळ म्हणजे ते किती छोटं असेल, म्हणजे किती लहानपणापासून त्याला मारायचे प्रयत्न झाले. ते झालं. तर मग नंतर कळलं कंसाला, की अरे पूतनेला मारून टाकली. आता काय करणार? पूतनेला मारून टाकली. मग तो दुसऱ्या राक्षसाला बोलवतो. त्याला म्हणतो, "तू तिकडे जा आणि तू त्या ह्याला मार." ह्याला कोण? कृष्णाला. तर बरं म्हणतो. हा म्हणतो, "मी असं करतो बगळ्याचं रूप घेऊन जातो." बगळा संस्कृतमध्ये त्याला बक म्हणतात. बगळ्याला बक असं म्हणतात. म्हणून तो बकाचं म्हणजे बगळ्याचं रूप घेतात म्हणून त्याला बकासूर म्हणतात. तो बगळ्याचं रूप घेऊन येतो आणि असा बघतच असतो झाडावर बसून. कुठे छोटं बाळ दिसतं, कुठे काय दिसतं. पूर्वी फार मोठी अंगणं असायची. लोकं अंगणात बाळांना घेऊन बसायचे. तसं यशोदेने त्याला अंगणात उन्हात ठेवलेलं सांगायला बघा. अजूनही सांगतात डॉक्टर लोकं, अंगाला बाळाच्या कॉडलीवर ऑइल लावायचं आणि बाळाला सकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवायचं. म्हणजे मुलांची हाडं मजबूत होतात. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अजूनही स्वतःवर पण प्रयोग करा. अंगाला कॉडलीवर ऑइल लावायचं, चांगलं असं मॉलिश करायचं आणि पण कोवळ्या उन्हात बसायचं. त्याच्यामुळे त्वचेखाली डी जीवनसत्व तयार होतं आणि त्यांनी आपली हाडं मजबूत होतात. तर तसं यशोदेनी कृष्णाला उन्हात ठेवलेलं असतं. हा म्हणतो, "बरं, ठेवलं इथे. आपण आता ह्याला चांगला करूया." हा येतो, उभा असा पंख फडफडत वगैरे आणि तो त्याच्या डोळ्यात चोच मारायला जातो. त्या डोळ्यातच ते चोच मारली तर काय होणार?
दिसणार नाही ना. पण कृष्णच तो त्याला कळतं बरोबर हा बकासूर आहे. कृष्ण पटकन असा हात करतो आणि त्याची मागनच पकडतो. बगळ्याची मान कशी बारीक आणि लांब असते, ती बरोबर त्याच्या हातात येते आणि लहान मुलांची मूठ चांगली मजबूत असते. तो लागतो पंख फडफडायला. त्याला आवाज पण काढता येत नाही आणि मग करून कृष्ण असा त्याला आपटून 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 चांगला ठार मारतो आणि मग हा पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात येऊन तिकडे पडतो. ज्या वेळेला पडतो तेव्हा बघते यशोदा बाहेर येऊन बघते, अरे हे काय, ह्याचा हात असा एका राक्षसाच्या गळ्यावर आणि तो राक्षस मरून पडला आणि कृष्ण असा करून लहान मुलं कशी करत असतात तसा खेळत असतो. त्या राक्षसाला अगदी हे करत असतो. तिला कळतच नाही की आपलं एवढुसं बाळ ह्याच्या अंगात ताकद केवढी, ती अनभिज्ञ असते. आता बघा म्हणजे पहिली झाली पुतना मावशी, दुसरा आला हा बकासूर. तर कंसाला ती पण बातमी मिळते की अरे बकासूर पण मेला, आता काय करणार. मग तो अजून एका राक्षसाला बोलवतो. तो म्हणतो, जा तू जा गोकुळात जा आणि त्या कृष्णाला मारून ये. कारण सैन्य घेऊन जाणं तर त्याच्या इब्रतीला शोभणारं नसतं. हा म्हणतो बरं, मी जातो आणि मी शकटाचं रूप घेऊन जातो. शकट म्हणजे बैलगाडी. शकट हा शब्द संस्कृत आहे. तर म्हणून तो शकटाचं रूप घेतो म्हणून त्याला शकटासूर असं म्हणतात. तर हा जातो त्यावेळेला कृष्ण थोडा मोठा झालेला असतो. तर कृष्ण मोठा झालेला असतो, तो कृष्ण यमुनेच्या तीरी खेळायला गेला असतो आणि हा शकटासूर बघतोय, हा तिथे खेळतोय, सगळी मुलं खेळतात. येतात ते असे त्याची चाकं गोल 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 फिरत 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 तो शकटासूर या मुलांच्या मागे लागायला लागतो. सगळी पोरं घाबरतात की अरे हे काय भूताटकी. कारण शकट म्हणजे बैलगाडी, पण बैलगाडी असली तरी त्याला धावत यायला बैल पाहिजे ना बरोबर. ते बैल नाही त्याला काय नाही, नुसताच हा गाडा कसा धावत येतो. कृष्ण बरोबर ओळखतो की हा आपल्याला मारायला आलाय. मग कृष्ण सगळ्या मुलांना सांगतो, चला बाजूला बाजूला, आणि मग कृष्ण त्याच्याशी अक्षरशः मल्लयुद्ध म्हणतात कसं तसं ते करतो आणि त्याचे एक एक चाक खेचून काढतो. हे चाक खेचून काढलं, ते चाक खेचून काढलं. जसे त्याचे चाक खेचून काढतात ना, तर त्याचे पायच त्याच्या शरीरापासून वेगळे होतात आणि मग तो एक एक आवा करत आपल्या मूळ रूपात येऊन तो पण राक्षस मरून जातो. तर कृष्ण म्हणतो, बघ अशी संकट माझ्या अंगावर लहानपणापासून आली, मी किती रडायला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी धैर्यवान राहा, डेरिंगबाज राहा. काही संकट आलं तर घाबरू नका, कृष्णासारखे उभे राहा. परीक्षेत नापास झालं म्हणजे अभ्यास करायचा नाही असं नाही, पण होतं कधीतरी कुठेतरी बॅड लक असतं, फेल होतात म्हणून लगेच आत्महत्या वगैरे करायची गरज नाही. लगेच डिप्रेशनमध्ये जायची गरज नाही. हो गया, फेल हो गया तो क्या हो गया, नेक्स्ट टाइम अगेन एग्झाम दे देंगे. पुन्हा परीक्षा द्या, पुन्हा चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. कृष्णाचं चरित्र हे आपल्याला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन सांगत असतं. पुढच्या वेळेला मी तुम्हाला पुन्हा नवीन गोष्ट सांगेन. तेव्हा पुढच्या गोष्टीसाठी तयार राहा. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.